हाय फ्रेंड्स, आज बनवणार आहोत आपण ब्रेडचं सँडविच. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण आणि कोथिंबीर अद्रक पेस्ट आहे, हे टमॅटो आहेत, हे कोथिंबीर बारीक चिरून घेतले आहे, अमूलचं बटर घेतलेलं आहे आणि हे मिल्क ब्रेड आहे. आणि थोडंसं आपल्याला लागणार आहे जिरे, मोहरी, हळद आणि लाल मिरची. तर चला तर सुरुवात करूया. मी इथं गॅस चालू केलेला आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात तेल पण घातलेलं आहे. आता तेल कढलेलं आहे, त्यात आपण थोडंसं मोहरी टाकून घेऊया, त्यानंतर जिरे टाकून घेऊया आणि आपण जो कांदा बारीक चिरलेला होता तो टाकून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि ह्याला छान फ्राय होऊ देऊया तेलात. आपण हे बटाटोला फ्राय करून घेत आहोत. फ्रेंड्स, आपला कांदा टोमॅटो हा तेलात फ्राय छान झालेला आहे. त्यात मी थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. ह्यात थोडीशी मॅगी मसाला टाकत आहे, थोडासा गरम मसाला टाकत आहे आणि त्यानंतर हे मॅश केलेले पोटॅटो टाकायचे आणि छान असं परतून घ्यायचं. हे बघा, ही भाजी तयार आहे. त्यात थोडीशी मी कोथिंबीर टाकून दिली आणि ही भाजी थोडीशी थंड होऊ द्यायची. थंड झाल्यावर मग आपण सँडविच तयार करूया. हे बघा फ्रेंड्स, इथं मी भाजी थंड झालेली आहे ती काढून घेतलेली आहे. ही पुदिन्याची चटणी आहे आणि हे टमॅटो सॉस आहे आणि हा ब्रेड. तर इथं मी गॅसवर ते भांडं ठेवलेलं आहे, त्यात मी थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण तयार करूया. हे बघा, मी हे लावून घेतलेलं आहे. आता हे एकावर एक ठेवूया आणि हे ह्यात ठेवून देऊया आणि हे झाकण लावून एक 5 मिनिटं दोन्ही साईडनी भाजून घेऊया. फ्रेंड्स, मी दोन्ही बाजूनी हे खरपूस भाजून घेतलेलं आहे. तर आपण ह्याला काढूया. हे अशा प्रकारे मी तयार केलेले आहेत. आता हे चटणी सोबत आपण सर्व करूया.